संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशाची राजधानी दिल्ली आंदोलनाने आणि पोलिसांच्या लाठीमाराने हादरली आहे। नीट पेपर लीक प्रकरण आणि देशातील वाढत्या बेरोजगारी विरोधात काँग्रेस जनता पार्टीने पुकारलेला चलो संसद मोर्चा दरम्यान जंतर मंतरवर प्रचंड गदारोळ झालाय। आंदोलक संसदेच्या दिशेने जाण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार केलाय। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पार्टीचे अनेक नेत्यांना पोलिसांनी वाटेतच रोखले, तर काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आले। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 163 जुने कलम 144 लागू करण्यात आले आहे, तर 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास तसेच मोर्चा काढण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करून थेट तुरुंगात पाठवलं जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय। या लाठीमारानंतर जंतर मंतर परिसरात सध्या कमालीचा तणाव निर्माण झालाय। अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मध्यरात्री एक अत्यंत खळबळ आणि थरकाप उडवणारी घटना घडली आहे। वलगाव बस स्टँड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी 2 तरुणांची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। संजोग जोशी आणि ऋत्विक पंडित अशा हत्या झालेल्या 2 तरुणांची नावे आहेत, तर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी या दोघांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केलाय। हा हल्ला इतका भीषण होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। या दुहेरी हत्येमागील नेमकं कारण काय होतं, जुना वाद, वैयक्तिक वैमनस्य की इतर काही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवलेत। घटनेला काही तास उलटून गेले तरी आरोपी अद्याप फरार असून पोलिसांच्या हाती कोणतेही ठोस धागेदोरे लागलेले नाहीत। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केले आहेत। सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून या घटनेमुळे वलगाव परिसरात कमालीचे भीतीचं वातावरण पसरलंय। आपलं मारुती स्विफ्ट कार खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यात 2 तरुणांनी चक्क दुचाकी चोरींचा धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सागर शेळके आणि करण धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत। कार खरेदी करण्यासाठी खिशात पैसे नसल्याने या तरुणांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून महागड्या दुचाकी चोरण्याचा शॉर्टकट निवडला आहे। गेल्या अनेक दिवसापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या चोरांचा छडा लावण्यासाठी लक्ष्मीनगर पोलिसांनी तपास चक्र फिरवली। परिसरातील तब्बल 150हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। अटक केलेल्या आरोपींकडून बुलेट आणि KTM सारख्या महागड्या गाड्यांसह तब्बल 5 लाख रुपये किमतीच्या एकूण 8 मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात। या कार्यवाहीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील दुचाकी चोरींचे तब्बल 8 गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले असून पोलीस या प्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत। साईबाबाची पावन नगरी असलेल्या शिर्डीतून एक अत्यंत खळबळजनक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। शिर्डीतील साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक 4 समोर एका महिला व्यावसायिकांवर 4 ते 5 जणांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करत जीवघेणा हल्ला केलाय। भर गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी हा प्रकार घडल्याने मंदिर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात जयश्री साईनाथ क्षीरसागर ही 30 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे। जखमी जयश्री या गेल्या अनेक दिवसापासून मंदिर परिसरात काकडी आणि कैरी विक्रीचा व्यवसाय करतात। शनिवारी मंदिर परिसरात स्टिकर विक्री करणाऱ्या 4 ते 5 महिलांनी अचानक त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केलाय। गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांना तातडीने साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। या घटनेनंतर जखमी महिलेच्या पतीने साई मंदिर परिसरात महिला उघडपणे चाकू घेऊन फिरत आहेत, आपली शिर्डी सुरक्षित आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हल्ल्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत। समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरुळ इंटरचेंज जवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 सदस्यासह 6 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। पुण्यात मुलीची MBA कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करून परतणाऱ्या वर्ध्यातील टिपले कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवलाय। अपघातात कारमधील 4 आणि धडक देणाऱ्या ट्रकमधील 2 अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय। प्राथमिक माहितीनुसार अपघातापूर्वी काही वेळ
आधी समृद्धी महामार्गावर इथेनॉल वाहून नेणारा एक ट्रक पलटी झाला होता। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या लेनवरून टप्प्याटप्प्याने सुरू ठेवली होती। याच दरम्यान वाहतुकीमुळे वेग कमी झालेल्या टिपले कुटुंबाच्या कारला मागून भरधाव येणाऱ्या मिरची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। धडक इतकी तीव्र होती की कार समोरील वाहन आणि मागील ट्रकच्या मध्ये चिरडले गेले। त्यानंतर काही क्षणातच कार आणि ट्रकला आग लागली। आगीच्या वेगाने रौद्ररूप धारण केल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि 6 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झालाय। या अपघातात वर्ध्यातील सालोड हिरापूर येथील रहिवासी राजेश टिपले, त्यांची पत्नी सुषमा टिपले, मुलगी जान्हवी टिपले आणि कार चालक अंकुश राऊत यांचा मृत्यू झालाय। तसेच धडक देणाऱ्या ट्रकमधील चालक संजय कुमार आणि क्लीनर समरजीत पाल यांच्यासह आगीत मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस अधिकारी सरिता यादव, पुलगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव ढाकणे आणि पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन पथकाच्या मदतीने आग आटोक्यात आणल्यानंतर वाहनांमध्ये अडकलेल्या मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अपघातग्रस्त वाहन बाजूला करून काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आली आहे। या अपघाताचा पुढील तपास पोलीस करतायत।